शब्द. अर्थपूर्ण शब्दामध्ये ही अशा प्रकारचे अक्षर आपल्याला उलट सुलट मांडलेले असतात आणि त्यापासून नवीन शब्द बनवायचा असतो. या अशा शब्दांमध्ये किंवा अशा या घटकामध्ये आपल्याला विविध विषयांच्या ज्ञानातील शब्द माहीत असणं आवश्यक असतं किंवा आपल्या आजूबाजूला विविध गोष्टी असतात, त्या गोष्टीचे शब्द सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता एवढ्या वेळ मी जर बोलतोय तेवढ्या वेळामध्ये काही विद्यार्थ्यांनी जी फलकावरती मी काही उदाहरण केलेले आहेत त्यांचा अंदाज खूप अचूक आणि लगेच लावलेला सुद्धा असेल. चला तर आपण अर्थपूर्ण शब्द बनवूया आणि त्यावर आधारित कसे प्रश्न विचारले जातात त्याची उजळणी थोडक्यात मागाशी जशी घेतली होती त्या पद्धतीने आपण घेऊया. पहिला शब्द तुम्हाला इथे दिलेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो बनवला देखील असेल. शब्द आपला असा तयार होतोय बघा, वराभो म्हटलं की लगेच लक्षात येते काय शब्द तयार होतोय, भो व रा. खूप सुंदर, लगेच तयार होतोय. पुढचा शब्द बघा, पुढचा शब्द सुद्धा खूप सुंदर आहे. आज त्याचंच तर युग आहे, आजचं युग आहे. चला काढूया. कम्प्युटर उलटा वाचला की झाला तयार लगेच. बघा कम्प्युटर झाला बघा शब्द तयार, कम्प्युटर. हा शब्द खूप सोपा तयार झाला. पुढचा पण शब्द खूप सोपा आहे, ज्याच्यावर आपण लिहितो तो शब्द. कशावर लिहितो आपण? कागदावर. हा शब्द काय तयार होतोय? का ग द. हा झाला कागद शब्द. म्हणजेच अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची विविध अक्षर वेगवेगळ्या प्रकारचे शब्द विचारतात आणि त्यावर आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो. कधी कधी काय म्हणतात की तुम्ही हा अर्थपूर्ण शब्द बनवलेला आहात, त्यातलं मधलं अक्षर कोणतं? आता यातलं मधलं अक्षर किती सोपं आहे. यातलं मधलं अक्षर आहे व, कारण इकडे सुद्धा एक अक्षर आहे आणि इकडे सुद्धा एकच अक्षर आहे. म्हणजे भोवरा या शब्दातलं मधलं अक्षर काय आहे? व. म्हणजे अर्थपूर्ण शब्द बनवा म्हणतात व त्या शब्दातील मधलं अक्षर काढा असंही म्हणतात. कधी कधी काय करतात, या कम्प्युटरकडे नुसतं बघा, या कम्प्युटरकडे आपण नुसतं बघितलं तर विचारतात की या यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून दुसरा अक्षर सांगा. चला आता काय बनवलाय तुम्ही शब्द? कम्प्युटर शब्द बनवलाय तर त्याचं उजवीकडून दुसरं काढूया. हा माझा जो हा दुसरा अक्षर, चला सुरू करूया. 1 आणि 2 कोणता अक्षर मिळाला तुम्हाला? ट. तर हे अक्षर उजवीकडून दुसरं आहे. कधी कधी काय करतात तर जो अर्थपूर्ण शब्द घेतलेला आहे, जो अर्थपूर्ण शब्द घेतलेला आहे तो शब्द उलट मांडा म्हणतात. उलट. आता या शब्दांपासून आपण कोणता शब्द तयार केला? कागद. तोच तुम्ही उलटा मांडा म्हणतात. म्हणजे काय? आधी द घ्या, पुन्हा ग घ्या आणि पुन्हा का घ्या. बघा उलटा झाला, कागद. आणि उलटा करा आणि उलटा केल्यानंतर त्याच्यातलं उजवीकडचं पहिलं कोणतं सांगा. हा उलटा केला आणि हे उजवीकडचं पहिलं आपल्याला मिळालेलं आहे. का? हे अक्षर उजवीकडचं पहिलं आहे. आता इथे एक शब्द मांडलेला आहे, अक्षर उलट सुलट मांडलेले आहेत. प्रश्न असा विचारतात, दिलेली अक्षरे यांचा अर्थपूर्ण शब्द तयार करा व पर्यायातून त्याचा विरुद्धार्थी शब्द शोधा. आता आधी त्याआधी आपल्याला शब्द बनवला पाहिजे. चला तर बनवूया. बघा काय शब्द तयार होतोय, जरा विचार करा. आपण जर शब्द बनवायला गेलो तर यापासून शब्द असा तयार होतोय, पराजय. आता आधी पराजय म्हणजे काय माहित पाहिजे. पराजय म्हणजे हार, म्हणजे हारणं, हार. आता त्याला विरुद्धार्थी विचारलाय म्हणजे याच्या विरुद्ध काय होणार आहे तर जीत किंवा विजय. म्हणजे हे आपलं उत्तर असणार आहे. विजय किंवा जीत हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच अर्थपूर्ण शब्दांमध्ये अक्षर उलट सुलट घेतात, अर्थपूर्ण शब्द बनवा देखील म्हणतात आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द देखील काढा म्हणतात. मगाशी आपण बघितलं समानार्थी शब्द, म्हणजे अर्थपूर्ण शब्दापासून समानार्थी शब्द विचारतील, विरुद्धार्थी शब्द विचारतील, अनेक वचन सुद्धा विचारतील, म्हणजे किंवा लिंग सुद्धा विचारतील. पुल्लिंगीचा स्त्रीलिंगी शब्द सांगा. म्हणजे मराठी विषयातील पुल्लिंग, स्त्रीलिंग, सर्वनाम, नाम, क्रियापद, तसेच आपण आता घेतल्याप्रमाणे विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द हे देखील आपले जर पक्के असतील तर आपण नक्कीच आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपण चांगल्यारीत्या काढू शकतो. आता काही प्रश्न कसे असतात बघा. उदाहरणार्थ एक शब्द घेतो मी, करमरकर हा शब्द आहे. करमरकर हा शब्द आहे. आता करमरकर या शब्दामध्ये सुरुवातीच्या 2 अक्षरांपासून जो शब्द तयार होतो. आता सुरुवातीची 2 अक्षर कोणती? करमरकर. सुरुवातीची कोणती? तर ही सुरुवात आहे कर. मी हा थोडासा बाजूला काढून घेतला शब्द. काय झाला? कर हा शब्द तयार झाला. आता या कर शब्दाचे अर्थ सांगा.
आता या कर शब्दाचे दोन अर्थ होतात. परीक्षेला प्रश्न विचारतात, करमरकर या शब्दातील सुरुवातीची दोन अक्षरे बाजूला घेऊन जो शब्द तयार होतो त्या शब्दांचे अर्थ सांगा. दोन अर्थ होतात. कर म्हणजे हात. कर म्हणजे काय होतो? हात. त्याचबरोबर कर या शब्दाचा असा अर्थ होतो की सरकारी कर. त्याला आपण इंग्रजीमध्ये टॅक्स असा शब्द वापरतो. म्हणजे कर हा शब्द हात किंवा सरकारी कर यासाठी वापरला जातो. म्हणजेच अर्थपूर्ण शब्द बनवताना आपल्याला मराठी भाषेवर आपलं प्रभुत्व असणं खूप आवश्यक आहे. आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, तसेच एका शब्दाचे विविध अर्थ, इतकं सगळं, अनेक वचन असेल, स्त्रीलिंग पुल्लिंग असेल, समानार्थी शब्द असेल, एवढं सगळं मराठीचं ज्ञान असणं अतिशय आवश्यक आहे. आता सर तुम्ही म्हणताय की अर्थपूर्ण शब्दासाठी विविध शब्दांचं ज्ञान असणं आवश्यक आहे, पण सर सगळे शब्द आम्हाला माहित नसतात, मग परीक्षेला नवीन शब्द आला तर? हो, त्यासाठीच आपण सावध व्हायचंय. मग आपल्याला शब्द विचारतात तरी नक्की कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जेव्हा अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो, अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो, तेव्हा ते तुमच्या वाचनात आलेले शब्दच ते घेत असतात, फक्त ते आपण वाचलेले नसतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पहिली ते चौथी तुम्ही विविध विषयांचा अभ्यास केलेला आहात. मराठी अभ्यासलेला आहात, इतिहास सुद्धा अभ्यासलेला आहात, चौथीमध्ये परिसर अभ्यास देखील अभ्यासलेला आहात. मग याच विषयातले अनेक शब्द तुमच्या डोळ्याखालून, तुमच्या कानावरून, तुमच्या दृष्टिक्षेपात किंवा तुमच्या जीवनामध्ये ते आलेले असतात. आजूबाजूला आपण विविध वस्तू बघतो, झाडं, पानं, फुलं, वेली, रंग, इतकं डोंगर, दऱ्या, नदी, नाले वगैरे सगळं बघतो. त्याचे शब्द आपण इतिहासातले विविध शब्द ऐकतो, शिवाजी महाराज असतील किंवा लोकमान्य टिळक असतील, इतके शब्द जे इतिहासातले प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्याचे सुद्धा शब्द आपल्याला उलट करून विचारले जातात. म्हणजे इतिहासातले शब्द घ्या, विज्ञानातले शब्द घ्या, मराठीतले शब्द घ्या, इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत तुम्ही ऐकलेलेच आहे. मग तुम्ही यावर्षी काय करणार आहात? तर तुम्ही यावर्षी मराठी विषयामध्ये अनेक पाठ आपल्याला अभ्यासाला मिळणार आहेत. मग त्या मराठी विषयातले तुम्ही काय करणार आहात? तर विविध जे शब्द आहेत, 4 अक्षरे असतील, 5 अक्षरे असतील, हे जरासे डोळ्याकडून तुम्ही घालायचे आहेत. ज्यावेळेस तुम्हाला मराठीचं पाठ्यपुस्तक हातामध्ये मिळेल त्यावेळेस तुम्ही जी मोठमोठी अक्षरे आहेत, जी तुम्हाला आधी माहित नव्हती, ती तुम्ही थोडीशी पेन्सिलला अंडरलाईन करायची आहेत आणि ती अक्षरं तुम्हाला वहीमध्ये कच्च्या कामामध्ये लिहून घ्यायची आहेत. जेणेकरून ती तुम्ही अक्षरं लिहून घेतली, मराठीतली लिहून घ्या, पुन्हा परिसर अभ्यास मध्ये लिहून घ्या, पुन्हा विज्ञान मध्ये लिहून घ्या. परिसर अभ्यास आणि विज्ञान एकच झाले आता, तरी सुद्धा इतिहास असेल किंवा परिसर भाग 2 असेल किंवा अनेक दुसरे विषय असतील, यातले इयत्ता 5वीतल्या पाठ्यपुस्तकातले जे विविध शब्द आहेत ते जर तुम्ही एका वहीमध्ये एका जागेवर लिहून काढले वेगळे, पेन्सिल नको ना करून, आणि ते जर तुम्ही 2-4 वेळा वाचले, तेच शब्द परीक्षेला दिले जातात. म्हणजे जे शब्द तुमच्या वाचनात आलेले आहेत, तुमच्या इयत्ता वाईज 5वीला आलात ना तुम्ही, तर 5वीतलेच शब्द ते तुम्हाला परीक्षेला विचारतात. जेणेकरून तुम्ही जे शब्द बनवणार आहात ते शब्द तुम्हाला आधी माहित असणं आवश्यक आहे. आपल्याला जर तो शब्द माहित असेल तरच तो शब्द आपण अर्थपूर्णरित्या तयार करू शकतो. म्हणून आपण काम करायचं आहे. आता आपण इयत्ता 5वी मध्ये गेलेलो आहोत, स्कॉलरशिपला बसलेलो आहोत, तर मराठी विषयाचं पाठ्यपुस्तक आपण रोज जरी एक पाठ वाचला तरी आपले 20-25 दिवसामध्ये सर्व पाठ वाचून होतात आणि त्यातले नवीन शब्द पेन्सिलला अंडरलाईन करून आपण कच्च्या वहीत मांडू शकतो. आणि जे तुम्हाला माहित नसतील ते, आता प्रत्येक विद्यार्थ्याला न माहित असणारे शब्द वेगळे असणार आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या विद्यार्थ्याची यादी वेगळी येणार आहे. त्यामुळे ते शब्द तुम्ही वहीमध्ये मांडायचे आहेत. 2-4 वेळा वाचले तर तुम्हाला लगेचच अर्थपूर्ण शब्द कसा तयार करावा व तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करण्याला त्याची मदतच होणार आहे. सोबत मराठी विषयातील जे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व व्याकरणातले घटक समानार्थी असतील, अनेक वचन असेल, हे सर्व शब्द तुम्ही पाठ करावायचे आहेत. विरुद्धार्थी शब्द असतील, स्त्रीलिंग पुल्लिंग असतील, अशा प्रकारे विविध मराठीतील व्याकरणाचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. उजळणीचा पुढचा घटक, शब्द किती अक्षर आहे कसं ओळखावं. आपण विद्यार्थी मित्रांनो मगाशीच बघितलं, शब्द किती अक्षर आहे मोजणं खूप सोपं आहे. आपल्या हाताच्या बोटांचा वापर करून आपण शब्द किती अक्षर आहे मोजू शकतो. त्याच्याशी थोडी उजळणी आता आपण बघूया. मला वाटतंय तुम्हाला फळ्यावरती 4 शब्द दिसत आहेत आणि या 4 शब्दांमधले हे शब्द तुम्हाला किती अक्षरी आहेत हे सांगायचं आहे. चला
पहिला शब्द आपण वाचूया. काही विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंत त्याचं उत्तर काढलं तरी चालेल, प्रयत्न करा उत्तर काढण्याचा, तुम्हाला नक्की उत्तर मिळून जाईल. खूप सोपं आहे. चला शब्द वाचूया. पहिला शब्द आपल्याला इथं दिलाय पिळगावकर. सोपा आहे. चला सुरू करूया. पिळगावकर किती अक्षर झाला? 6. म्हणजे पिळगावकर हा शब्द 6 अक्षरी आहे. 1 2 3 4 5 6. चला पुढचा मोजूया. प्रजाहितदक्ष. प्र जा ही त द आणि क्ष किती अक्षर झाले? 6. म्हणजे प्रजाहितदक्ष हा शब्द 6 अक्षरी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याची उत्तर बरोबर काढलेली असावी. कर्तव्यदक्ष. क रत व्य द क्ष किती अक्षर झाला? 5. हा कर्तव्यदक्ष शब्द आहे 5 अक्षरी. आणि पुढचा शब्द आहे नवनिर्मिती. न व निर्मिती किती शब्द झाले? 5. म्हणजे नवनिर्मिती हा सुद्धा शब्द 5 अक्षरी आहे. आपण शिकवताना जो सांगितला होता प्रकार की जरी याच्यामध्ये जोड अक्षर आले तरी सुद्धा ते आपल्याला एकच धरायचे आहे. तिथं व्य आले तरी ते एकच धरतात. म्हणून हे शब्द मोजताना जर तुम्ही हातांच्या बोटावर मोजत असाल तर तुमचं उत्तर नक्कीच बरोबर मिळणार आहे. लक्षात ठेवा, शब्द मोजताना हातांच्या बोटावर मोजा. भलं ते जोडाक्षर असलं तरी ते एकच धरतात. हातांच्या बोटावर जर अक्षर मोजली तर तुमचं उत्तर बरोबर तुम्हाला मिळणार आहे. आता अक्षरमालेवरच उजळणी याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. मग आपल्याला अशी अक्षरमाला दिली होती आणि असे काहीसे प्रश्न दिले होते, त्याबद्दल थोडीशी उजळणी आपण बघूया. च नंतर ट याचा अर्थ त्यांना हे च व त्यानंतर ट याचा अर्थ त्यांना चट हा शब्द हवाय. हा चट यात शोधूया म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. च नंतर ट किती वेळा आलेला आहे हे शोधताना च आधी मांडलं व नंतर ट हवाय. याचा अर्थ चट हा शब्द त्यांना हवाय. चला शोधूया. हा एक चट शब्द आहे, हा एक आहे, हा एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. पुन्हा एकदा चेक करूया. चट हवाय, हा एक, हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. मोजूया. 1 2 3 4 5. म्हणजे चट च नंतर ट हे 5 वेळा आलेलं आहे. मगाचा अजून एक प्रश्न आपण ऍडिशनल असा बघितलेला होता की च नंतर ट आहे की, परंतु च च्या पूर्वी प नको आहे त्यांना. बघा त्यांचा प्रश्न असा असतो की वरील अक्षरमालेत च नंतर ट आहे परंतु च पूर्वी प नाही, असे किती वेळा झाले? चला आपण शब्द तयार करूया. च नंतर ट हे झालं च व हे झालं ट. म्हणजे चट शब्द त्यांना पाहिजे, त्यांना चट शब्द पाहिजे. पण काय नको आहे? तर त्यांना च पूर्वी प नको आहे. त्यांना च पूर्वी प नको आहे. म्हणजे पचट आला असेल तर त्यांना हे नको आहे. चट चालेल पण पचट नको. म्हणजे च नंतर ट आहे परंतु च पूर्वी प नाही, म्हणजे पचट नको. चट शोधूया. चला चट शब्द कोण आहे बघा. पचट सोडून बघा. हा पचट आहे, हा नको, हा टचट चालतोय, हा पचट नको, हा वटच हा नकोच, हा चट आहे बघा. हा परत पचट आला, हा नको, हा टचट हा चालतो. परत लक्षात घ्या, हा प्रश्न उजळणी वाईज आहे, थोडासा काठीण्य पातळीला धरून आहे परंतु खूप सोपा आहे. मी परत एकदा प्रश्न सांगतोय आणि त्याचं उत्तर तुम्हाला एक्सप्लेन करतोय. प्रश्न असा आहे, च नंतर ट आहे म्हणजे च नंतर ट पाहिजे परंतु च च्या पूर्वी प नाही. म्हणजे च नंतर ट चालतं, च नंतर ट चालेल, चट चालेल परंतु च च्या पूर्वी प नको. म्हणजे पचट नको आहे परंतु चट पाहिजे. म्हणजे यातला आपल्याला चट शोधायचा आहे, चट घ्यायचा परंतु पचट घ्यायचा नाही. जसं की आपल्याला हा चट चालतोय परंतु इथं प असल्यामुळे हा पचट आपल्याला चालत नाही. जिथं जिथं चट आहे तो चालणार आहे परंतु तो जर चट पचट असेल तर तो नको आहे. हा चट चालतोय परंतु याला प जोडल्यामुळे पचट असल्यामुळे हा नको. इथं बघा, हा चट चालतोय आणि हा ट जोडले, चालेल पण नाहीये म्हणून टचट घेतलं आणि पुन्हा इथं टचट घेतलेलं आहे. चला तर शोधूया. च नंतर ट आहे परंतु च पूर्वी प नाही, हा एक भाग आहे आणि त्यानंतर हा एक भाग आहे. म्हणजे अशी प्रक्रिया किती वेळा झालेली आहे? तर 2 वेळा. आपलं उत्तर 2 हे आपल्याला मिळणार आहे. कधी कधी मागाशी बघितल्याप्रमाणे असे विचारतात
की या अक्षरमालेत सर्वाधिक वेळा आलेलं अक्षर कोणतं. मगाशीच आपलं शिकवून झालं होतं की आपण जर याच्याकडे नीट बघितलं तर आपल्याला लगेच कळून जातं की यामध्ये नक्की कोणती अक्षर जास्त वेळा आलेली आहेत. बघा बऱ्याच ठिकाणी मला च हे अक्षर दिसते. बघा इथं दिसतंय, इथं दिसतंय, इथं दिसतंय, इथं दिसतंय, इथं पण दिसतंय, इथं पण दिसतंय. म्हणजे बऱ्याच वेळा च आलेला आहे. त्याची संख्या आपण काढूया. 1 2 3 4 5 आणि 6 वेळा च आलेलं आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर बाकीचे कोणती अक्षर इतका वेळा आलेला आपल्याला मिळत नाही. म्हणून च हे अक्षर 6 वेळा म्हणजे सर्वाधिक वेळा कोणते अक्षर मिळते असा प्रश्न असतो. तर सर्वाधिक वेळा कोणतं अक्षर मिळणार आहे आपल्याला, तर च हे अक्षर मिळणार आहे. कधी कधी असंही विचारतात पूर्वी हा शब्द वापरला, जसं आपण शिकवताना बघितला होता. पूर्वी याचा अर्थ सोपाच आहे. पूर्वी म्हणजे आधी. आता इथे काय विचारलंय तर र पूर्वी च हे या अक्षरमालेत किती वेळा आलेलं असावं. र पूर्वी च. चला इथं र लिहितो मी. हे र पूर्वी विचारलंय म्हणजे आधी काढलं पाहिजे. र च्या पूर्वी म्हणजे हे च. र च्या आधी, र च्या पूर्वी किंवा आधी हे च. र च्या पूर्वी च म्हणजे च हा शब्द मला शोधायचा आहे. च बघा हा च शब्द बघा इथं मिळेल आपल्याला. त्यानंतर इथं मिळेल आपल्याला संपले अक्षरमाला. म्हणजे च हा शब्द आपल्याला 1 आणि 2 किती वेळा मिळतोय तर 2 वेळा. म्हणजे र पूर्वी च हे अक्षर या अक्षरमालेमध्ये 2 वेळा आपल्याला मिळत आहे. आता कधी कधी अशा अक्षरमाला देतात आणि मग सांगितल्याप्रमाणे जे सगळ्यात महत्वाचं आहे उजवा आणि डावं याबद्दल विचारतात. या अक्षरमालेत उजवीकडून दुसरं अक्षर कोणतं असा प्रश्न विचारला आपल्याला. समजा उदाहरणाखाली प्रश्न घेतो आपण. उजवीकडून दुसरे अक्षर बरोबर प्रश्नचिन्ह. उजवीकडून म्हणजे आपला उजवा, उजवीकडून आत या. 1 आणि 2 कोणता अक्षर मिळाला आपल्याला व मागाशी सांगितलं उजवीकडून म्हणजे आपला उजवा हा उजवीकडून आत यायचा आहे. इथं बाण करतो तुम्हाला. उजवी आपला उजवा हात उजवीकडून विचारलं तर उजवा हात इकडे पुढे करायचा आणि उजवीकडून आत यायचं. आणि समजा डावीकडून विचारलं तर हा आपला डावा हात आहे. तर डावीकडून येताना असा आत यायचं. आपण एक प्रश्नच घेऊया ना उदाहरणार्थ. समजा आपल्याला असं विचारलं डावीकडून चौथे अक्षर बरोबर प्रश्नचिन्ह असा प्रश्न विचारला. आता डावी बाजू आपल्या सर्वांना माहिती आपला डावा हात हा झाला डावा हात. आता डावीकडून विचारलंय म्हणून डावीकडून आत येईल. उजवीकडून विचारलं होतं तर उजवीकडून आत आलो आपल्याला व हे अक्षर इथं मिळालं. उजवीकडून दुसरं अक्षर 1 आणि 2. आता काय विचारलं आपल्याला, आता विचारलेलं आहे डावीकडून चौथा अक्षर. हा डावा डावीकडून आत येऊया म्हणजे चौथा अक्षर मिळून जाईल. 1 2 3 4 चौथा अक्षर आपल्याला काय मिळालं परत तेच अक्षर मिळालं व. डावीकडून चौथा अक्षर कोणता आहे व. हे झालं उजवीकडून आणि डावीकडून असंही आपल्याला विचारतात. कधी कधी काय विचारतात तर दुसऱ्या वरील उजवीकडून हे दुसरं अक्षर आहे. या दुसऱ्या अक्षराच्या लक्षात घ्या वरील अक्षरमालेतील उजवीकडून दुसरे अक्षराच्या उजवीकडील पहिले अक्षर कोणते. पहिले अक्षर प्रश्नचिन्ह. म्हणजे उजवीकडून दुसरा अक्षर शोधा आणि त्याच्या पण उजवीकडचं पहिलं काढा. आता उजवीकडून आपण शिकलो उजवा हात इकडे करत या. उजवीकडून दुसरं अक्षर 1 आणि 2 कोणतं मिळालं व. हे उजवीकडून दुसरं मिळालं. प्रश्न आपला वाढवलाय त्याच्या सुद्धा त्या अक्षराच्या उजवीकडचं पहिलं अक्षर आहे. याच्याकडे 2 बाजू झाल्या. इकडची उजवी आणि इकडची डावी. हा डावा तिकडची डावी आणि इकडची उजवी. चला विचारलंय उजवीकडचं पहिलं अक्षर वच्या उजवीकडचं हे लगेच कोणतं आहे पहिलं अक्षर. म्हणजे आपलं उत्तर काय मिळून जाईल. आपलं उत्तर असणार आहे.